आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं किरकोळ आहेत. मराठी माणसाच्या अस्तित्वासमोर ही भांडणं क्षुल्लक आहेत. एकत्र येणं आणि यात काही गैर नाही, कठीण नाही, असं राज ठाकरे यांनी महेश मांजरेकरांनी घेतलेल्या मुलाखतीत म्हटले. राज ठाकरेंनी उबाटासोबत येण्याचे संकेत दिल्यानं राज उद्धव एकत्र येणार का या चर्चांना आता उधाण आलंय. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे. राज ठाकरेंच्या टाळीला उद्धव ठाकरेंनी प्रतिटाळी दिली आहे. माझ्याकडून भांडणं नव्हतीच, मिटून टाकली असं म्हणत उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत देण्यात आले. माझ्यासोबत जाऊन हित की भाजपसोबत जाऊन हित ते ठरवा असं उद्धव ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंसोबत जाण्याची तयारीही दर्शवली, मात्र त्यासाठी काही अटी आणि शर्तीही उद्धव ठाकरेंनी घातल्या. शिंदे भाजपच्या पंक्तीला न बसण्याची अट देखील उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना घातली आहे. उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यात भावाभावाचं नातं आहे. राजकीय विषय वेगळा आहे. दोन शक्ती एकत्र आल्या तर महाराष्ट्राचा फायदाच होईल. याबाबत व्यापक निर्णय राज ठाकरे घेतील असं अंबादास दानवे म्हणाले. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर भरत गोगावलेंनी प्रतिक्रिया दिली आहे. राजकारण आणि खेळामध्ये कधी काय घडेल हे आम्ही तुम्ही सांगू शकत नाही. दोघेही एकत्र आल्यास आम्हाला मनपा निवडणुकीत फटका बसेल असं वाटत नाही असं गोगावले म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जाते. भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं अशी सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांनी टंचाईग्रस्त भागातील जिल्हाधिकाऱ्यांना पाणी पुरवठा करण्याचे आदेश दिलेत. जिथं पाणी टंचाई असेल तिथे टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. ज्या भागात पाण्याची समस्या आहे त्या आम्ही सोडवू असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटले. राज्यात एप्रिल महिन्यातच पाणी संकट तीव्र झालंय, त्यामुळे विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. पाण्याच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही असं संजय राऊत म्हणाले. भाजपला टँकर माफियांकडून अर्थपुरवठा केला जातोय असा घणाघातही संजय राऊतांनी केलाय. यावर प्रत्युत्तर देताना कोण संजय राऊत असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारला. छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंनी कट्टा बैठकीचं आयोजन केलं. यावेळी त्यांनी पाण्याच्या मुद्द्यावरून नागरिकांशी संवाद साधला. बीडच्या गहिनीनाथ गडावर नारळी सप्ताहाचा सांगता सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण मंत्री पंकजा मुंढे आणि आमदार सुरेश धस देखील उपस्थित होते. बीड जिल्ह्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तुमच्या हक्काचं पाणी तुमच्यापर्यंत पोहोचवणार असं आश्वासन फडणवीसांनी दिलं. कृष्णा कोयनेच्या पुराचे पाणी वळवून बंधाऱ्यातून मराठवाड्यात आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न आम्ही सुरू केलाय असंही मुख्यमंत्री म्हणाले. साताराच्या आंबावडे, पिंपोडे, बुद्रुकमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांकडून अजित पवारांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा नागरी सत्कार पार पडला. यावेळी घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात कराड काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. गेल्या अनेक वर्षापासून उत्तर कोरेगावचा भाग दुष्काळाचा सामना करतोय. 26 गावांचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी या ठिकाणची जनता कायम राष्ट्रवादीच्या सोबत राहिली आहे. त्यामुळे आता पाणी प्रश्नाबाबत आपण शब्द द्यावा, 26 गावांना पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली. शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. परंतु आता काय होईल त्या दोघांवर अवलंबून आहे. आता काय अटी आहेत, काय शर्ती आहेत, मग त्या अटी शर्ती जे आहेत त्या एकमेकाला मान्य आहेत नाही आहेत त्याच्यावर तर ठीक आहे, आपण पाहूया काय होतंय पुढे. साहेब, सध्याच्या राजकारणात राष्ट्रीय पक्षांचं प्राबल्य वाढताना बघायला मिळत आहे. अशा वेळेस प्रादेशिक पक्ष एकत्र आले तर ते राष्ट्रीय पक्षाला तेवढे फाईट देऊ शकतील? अरे बाबा, आपण आता दक्षिण भारतामध्ये काय आहे, प्रादेशिक पक्ष आहेत ना, ते अनेक वेळा त्यांनी राज्य सरकार बनवली. उत्तरेमध्ये सुद्धा बनवली गेली. इथे सुद्धा शिवसेनेनं सरकार बनवलं होतं 95 सालामध्ये. बिहारमध्ये कितीतरी वेळा
उत्तर प्रदेशमध्ये कितीतरी वेळा, पंजाबमध्ये कितीतरी वेळा, आजही पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आहेतच ना. तर असं काही नाही, प्रादेशिक पक्षसुद्धा अतिशय बलवान झालेले अलीकडे, आणि ते त्या त्या राज्याची भूमिका, त्या त्या राज्याचे प्रश्न, त्या त्या राज्यातील लोकांच्या मागण्या काय याच्यासाठी जे ते लढत असतात, त्यामुळे ते पक्ष जे आहेत स्वाभाविकपणे जे आहेत लोकांना भावतात आणि लोक त्यांच्या बाजूने सुद्धा जातात. पूर्वी असा एक काळ फार पूर्वी होता की फक्त काँग्रेस पक्ष आणि बाकीचे सगळे जे मग कम्युनिस्ट पक्ष असेल, जनसंघ असेल, समाजवादी वगैरे, पण आता जे आहे ते वेगवेगळे अनेक पक्ष जे आहेत, अनेक वेळा ते पुढे येतात, अनेक वेळा ते मागे सुद्धा जातात. आपला चंद्राबाबू त्यांचं काय आहे तसंच आहे ना. नितीश प्रादेशिक पक्ष आहे, मुख्यमंत्री आहे, तर या सगळ्या गोष्टी होत असतात. साहेब, राज ठाकरे यांना आपल्या बाजूने नेण्यास किंवा आणण्यास भाजप महायुती यांनी उशीर केला असं वाटतंय का? कारण राज ठाकरे आता शिवसेनेसोबत जायच्या मानसिकतेत दिसत आहेत. खूप दिवस गेले आणि त्याच्यामुळे आता त्यांना भूमिका घ्यावी लागते राज ठाकरेंना. मला तर काय वाटत नाही, का नेहमीच एकनाथराव शिंदे त्यांच्याकडे जातात, अनेक वेळा काय तुमचे ते आपले फडणवीस साहेब जातात, फडणवीस साहेब, उदय सामंत वगैरे जातात, अनेक लोक जे आहेत त्यांचे सहकारी ते जातात, ते स्वतः जातात, जेवण खाणं होतं आणि मग ते सांगतात की नाही राजकीय चर्चा काही झालेली नाही, फक्त भोजनासाठी एकत्र आलो होतो असं सांगतात. चर्चा तर होणारच ना. ज्यावेळेला दोन पक्षाचे नेते एकत्र येतात तर ते फक्त जेवणावर, भोजनावर आणि हवामानावर चर्चा करतात, याच्यावर माझा तरी विश्वास नाही. साहेब, महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये, विशेषतः महाराष्ट्रामध्ये जे प्रादेशिक पक्ष आहे त्यांना नख लावण्याचं काम भाजपने केलं आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीनं हे जे प्रादेशिक पक्ष आहे ते एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याचा हा पहिला प्रयत्न जो आहे तो महाराष्ट्रात होतोय असं वाटतं का आपल्याला? मला काय तसं काय वाटत नाही. मोठे पक्ष जे आहेत, काँग्रेस पक्षसुद्धा अनेकांना जवळ घेण्याचा प्रयत्न करतात. आता या पहिली 10 वर्ष जे आहेत, मनमोहन सिंग साहेब हे पंतप्रधान होते तेव्हा अनेक प्रादेशिक पक्ष त्यांच्याबरोबर होतेच ना. त्यांचं सहकार्य त्यांनी घेतलंच, त्यांच्याबरोबरच राहून त्यांनी भारतामध्ये सरकार बनवलं. तर वेळोवेळी, आता पूर्वीचे दिवसच राहिले नाही. आता काही पक्षांचे, ज्या वेगवेगळ्या पक्षांचे जे आहे सहकार्य घेतल्याशिवाय सरकार बनत नाही. भारतात सुद्धा आता पाहिलं, आत्तासुद्धा जे आहे मोदी साहेबांना ह्या लोकांचं सहकार्य घ्यावं लागतं ना, नाहीतर मग ते काठावरचं सरकार होतं. त्याचबरोबर मग एखादा काही महत्त्वाचा विषय असेल तो मंजूर करायचा असेल पार्लमेंटमध्ये तर अडचणी निर्माण होतात. तर या सगळ्याचा विचार करता अनेक छोटे पक्षसुद्धा हल्ली मदतीला लागतातच. साहेब, राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोघांनी असं म्हटलंय की महाराष्ट्राच्या हितापुढे आमचे किरकोळ भांडणं जे आहेत ते आम्ही बाजूला टाकायला तयार आहे. दोन्ही पवार काका पुतणे अशी भूमिका महाराष्ट्र हितासाठी घेतली असं वाटतं तुम्हाला येणाऱ्या काळात? चांगला प्रश्न आहे तुमचा. हे बघा, आता याच्यावर मी एवढंच म्हणू शकेन किंवा ठीक आहे, सगळी कुटुंब जर एकत्र आली परत तर लोकांना तर आनंदच आहे. राजकारण पुढे काय होईल ते मला नाही माहिती, ते काही कोणी सांगू शकणार नाही. परंतु ह्या कुटुंब फुटलेली आहेत, ही कुटुंब जर परत आली तर कुणाला आनंद होणार नाही. माझं कुटुंब जर फुटलं तर मला दुःख होणार. म्हणून मला सुद्धा वाटतं असं होऊ नये, कुणाचंच असं होऊ नये. आले एकत्र तर आनंद आहे. उद्या अजितदादा येणार आहे. एकूणच राज्याच्या राजकारणामध्ये दोन्ही ठाकरे बॅकफुटवर आले, त्यांना कॉर्नर केलं जात आहे सगळ्या पक्षांकडून आणि ते मागे मागे जातात. त्यामुळे ही हतबलता वाटते एकत्र येण्याची. नाही, मला तसं काय वाटत नाही. काय हतबल उद्धव ठाकरे पण होणार नाही आणि हतबल राज ठाकरेसुद्धा होऊ शकत नाही. काय हे काय त्या लढाऊ बाळकडू ज्या घरातूनच मिळालेला आहे बाळासाहेब, हतबलता कसली त्याच्यामध्ये. उद्या अजितदादा नाशिकमध्ये येत आहे, त्या दौऱ्यामध्ये आपण सहभागी होणार आहात का आणि काय नेमकं त्या दौऱ्याचं प्रयोजन असणार आहे? आता मला ते काल संध्याकाळीच कळालं, परंतु मला कुठे यांचं काही हॉटेल आहे तिथे त्या हॉटेलचं
उद्घाटन आहे त्याचं आमंत्रण मिळालं आहे आणि तिथे अजित दादा पण येणार आहे आणि हे सुद्धा मला आमंत्रण मिळालं की राष्ट्रवादी भवनमध्ये जे आहे शहराची राष्ट्रवादी काँग्रेस शहर पक्षाची मीटिंग आहे. ठीक आहे, मी जाणार त्या मीटिंगला. साहेब, आता सध्या शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र आहेत. इकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहे. पवारांना फायदा होईल का तोटा होईल यातून? मला काय माहिती नाही. अगोदर होऊ द्या, मग फायदा तोट्याचा विचार करूया. अजून काहीच नाही तर पुढे काय होईल, पुढे काय होईल, पुढे काय होईल याची उत्तर कशी काय देता येईल. आता जिथे हे दोघे एकत्र येण्याचा प्रयत्न करतात काय, सगळ्यांनी आपण त्यांना शुभेच्छा देऊया. जी कुटुंब एकत्र येतील काय राजकारणामुळे फुटलेली ती सगळी एकत्र आली तरी आम्हाला आनंद आहे. सरकार काय येतात, सरकार जातात, लोकांना आवडेल त्याप्रमाणे त्या भारतामध्ये जे आहे लोकशाही सरकार बनत असतात. धन्यवाद सगळ्या. नाशिकच्या दंगल झालेली होती. त्या दंगल प्रकरणामध्ये अनेक महाविकास आघाडीचे काही पदाधिकारी त्यामध्ये आरोपी आहेत. नाशिकमध्ये अशा पद्धतीनं ही 1 वर्षात दुसरी दंगल झाल्याचं पाहायला मिळतं. मला असं वाटतं की हे सगळ्यांनी टाळणं हे सोयीचं आहे, आवश्यक आहे आणि कायदा जे आहे कोणी हातात घेऊ नये आणि त्यामध्ये कोर्टाचे काही जर निर्णय असतील तर कोर्टाचे निर्णय हे सगळ्यांना बंधनकारक असायला पाहिजे. सरकारनं, शासनानं, महानगरपालिकेनं सुद्धा ह्या सगळ्याचा विचार करायला पाहिजे. कारण निवडणुका पण जवळ येत आहेत, कुंभमेळा जवळ येतो आहे आणि अशा वेळा नाशिक शहरामध्ये सुद्धा किंवा कुठल्याच शहरामध्ये राजकारण हे एक जादूगारचा खेळ असतो, त्याच्यात त्या प्रकारे आजकालचं राजकारण चाललेलं आहे. ह्या हातातलं कधी ह्या हातातून काढून दाखवतील हे कुणावरच विश्वास ठेवता येत नाही. म्हणून तुम्हाला हे सर्व कांगोरे लक्षात घेऊनच पुढची खेळी करावी लागते आणि त्यासाठी एक कोणताही पक्ष जबाबदार नाही. प्रत्येक जण तेवढेच जबाबदारीने वागतो, पण तेवढ्याच जबाबदारीने ही राजकीय खेळी करत असतो. म्हणून आता त्याच्यात किती कुणी अटकायचं हे जनतेने ठरवलं पाहिजे. एकत्र येणं आणि एकत्र राहणं यामध्ये काही विशेष नाहीये. छोटीशी घटना आहे, फक्त त्यासाठी मन जुळले पाहिजे, आपला असलेला हट्ट सोडला पाहिजे, आपली असलेली दावेदारी सोडली पाहिजे, आपला असलेला स्वार्थ सोडला पाहिजे, आपली असलेली मानसिकता बदलली पाहिजे. आपण आपली मैं मेरी जैसी किसी को नहीं दूंगी असे असलेले वाक्य बदलले पाहिजेत, आपले असलेले टोमणे बदलले पाहिजेत. हे सर्व जर बदललं तर हे फार छोटं काम आहे. युती तातडीने होऊ शकते. जर अशी झाली आमच्या त्यांना शुभेच्छा. हे कधी घडेल की जेव्हा ही एकदा घडू तर द्या, एकदा बसू तर द्या. हे बसतील केव्हा याच्यासाठी सुद्धा जो काही मुहूर्त लागेल ना, मला वाटतं याची शक्यता कितपत आहे. नसता विनायकराव चालले कुणाशी तरी बोलायला अशा निधी होणार नाही. नसता त्याचा सकाळचा आमचा भोंगा काहीतरी आता उद्या बघा त्याच्यावर आता वेगळं स्टेटमेंट तो देईल ज्याच्यामुळे राजसाहेबाचं आणि उद्धव साहेबाचं जमणार. मग आम्हाला बिलकुल अडचण नाहीये, आम्हाला उलट आनंद होईल. कारण की आनंद यासाठी होईल की हिंदुत्वाच्या भूमिकेसाठी कमीत कमी हे एकत्रित आले. हे एकत्रित येणं याचा अर्थ असा होतो त्यांनी काँग्रेसला सोडणं, त्यांनी राष्ट्रवादीला सोडणं. जे आमच्या मनातली इच्छा होती ती पूर्ण जर होत असेल तर आम्हाला त्याचा आनंद. देशामध्ये लोकशाही आहे. कोणी कुठलाही पक्ष कोणाबरोबर आघाडी करू शकतो, त्याच्यावर कोणाला आक्षेप घ्यायचं कारण नाही. भारतीय जनता पार्टीचा आक्षेप असायचं कारण नाही. पण महाराष्ट्राच्या हिताकरता आम्ही एक यायला तयार आहोत हे म्हणणं मात्र पूर्णतः राजकीय आहे. आता जनतेने यांना नाकारल्यामुळे उद्धव ठाकरेंना हे विचार सुचतायत, एवढंच मी सांगेन.